नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे। तोंडी परीक्षा ही 10 गुणांची व लेखी परीक्षा ही 50 गुणांची होणार आहे। आणि जर तुमची परीक्षा झाली असेल तर आपली उत्तरे बरोबर आहेत का हे देखील तपासून घ्या। अगोदर आपण तोंडी चाचणी अभ्यासू। प्रश्न पहिला, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुझ्या परिसरात आढळणाऱ्या कोणत्याही एका पक्षाविषयी माहिती सांग। 2 गुणांसाठी त्यामध्ये पक्षाचे नाव, पक्षाचा रंग, पक्षाचा निवारा, पक्षाचे खाद्य हे मुद्दे आले पाहिजे। प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तर सांग। 5 गुणांसाठी पहिला प्रश्न, पुढील उताराचे प्रकट वाचन कर। या ठिकाणी जो उतारा दिलेला आहे त्याचे प्रकट वाचन करायचे आहे 2 गुणांसाठी। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। उताराचा पुढील भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दुसरा प्रश्न, वरील उताराला समर्पक असे शीर्षक सांग। 1 गुणासाठी चांगल्या सवयी। तिसरा प्रश्न, चांगल्या सवयीमुळे कोणते फायदे होतात ते सांग। उत्तर, चांगल्या सवयीमुळे स्वप्रयत्नांना चालना मिळते व ध्येय प्राप्ती होते। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे उत्तर। प्रश्न तिसरा, खाली दिलेला अभंग वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 3 गुणांसाठी आहे। या ठिकाणी जो अभंग दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न बघा। संत सज्जनांकडे कोणते धन असते? शब्दांचे धन। दुसरा प्रश्न, यत्न या शब्दाचा अर्थ सांग। त्याचे उत्तर आहे प्रयत्न। तिसरा प्रश्न, शब्द हेच आमच्या आयुष्याचे सर्वस्व आहे या अर्थाची अभंगातील ओळ सांग। ही दुसऱ्या क्रमांकाची जी ओळ आहे ती आहे, शब्दाची आमच्या जीवांचे जीवन। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका पाहू। प्रश्न चौथा, खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। एकूण 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। प्रश्न, पाड्यावरचे लोक शिंके का वापरत असतील ते लिही। 1 गुणासाठी वस्तू किंवा अन्न पदार्थ सुरक्षित राहावी म्हणून ते उंचावर ठेवण्यासाठी शिंके वापरतात। प्रश्न, जंगलातील बरणी ही उपमा कशासाठी वापरली आहे ते लिही। बांबूचा तुकडा यासाठी बरणी हा शब्द वापरला आहे। प्रश्न, तुला डोंगराळ दुर्गम भागातील एक मुलगा भेटला तर तू त्याच्याशी काय बोलशील ते लिही। पहिले, तू शेळ्या वाळतो का? आणि दुसरे, तुला शाळेत जावे असं वाटत नाही का? प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे तुलना करून लिही। 2 गुणांसाठी मुद्दे आहेत भांडी, जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक, तुझे घर, पाड्यावरची लोकांचे घर। आता मुद्दे बघा। तुझे घरमध्ये येणारे भांडी, वाटी, ताट, चमचा। पाड्यावरील लोकांच्या घरामध्ये येणारे पातेले, मडकी, तवली। जेवण बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक, तुझ्या घरात येणार आहे धान्य, कडधान्य, भाजीपाला, गॅस, तवा। आणि पाड्यावरील लोकांच्या घरामध्ये येणार आहे भाताचे दाणे, हळकुंड, कांदे, लसूण इत्यादी। प्रश्न 5वा, खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी या ठिकाणी पुढील उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न बघा। नदीचे प्रदूषण होण्याची 2 कारणे सांगून नदी प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा कोणताही एक परिणाम लिही। उत्तर, दूषित पाणी नदीत सोडल्याने, टाकाऊ वस्तू नदीत टाकल्याने नदीचे प्रदूषण होते। आणि परिणाम, गावात रोगराई येते, माणसे दगावतात, मानवाला विविध आजारांना सामोरे जावे लागते। प्रश्न, नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोणतीही 3 उपाय लिही। 3 गुणांसाठी नदीत कचरा टाकू नये, देवत्यांच्या मूर्ती नदीत टाकू नये, प्लॅस्टिक कागद पाण्यात टाकू नये, नदीत गाई गुरे धुवू नये। प्रश्न 6वा, दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही। 7 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील प्रश्न, अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून त्या विरुद्धार्थी शब्दाचा वापर करून एक वाक्य लिही। 2 गुणांसाठी अदृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दृश्य आणि वाक्य लिहायचे आहे, पावसाळ्यातील दृश्य मनमोहक असते किंवा सकाळचे सूर्योदयाचे दृश्य सुंदर होते। कोणतेही एक वाक्य तुम्ही लिहायचे आहे।
प्रश्न 6व्यातील आ प्रश्न, सोबतच्या चित्रावरून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थाच्या पर्यायाला गोल कर व संबंधित म्हण वापरून एक वाक्य लिही 2 गुणांसाठी. या चित्राचा अर्थ आहे थोड्या थोड्या बचतीला कालांतराने मोठा संचय होणे आणि म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. ई प्रश्न, खालील वाक्य वाचून अधोरेखित शब्दसमूहासाठी कंसातील योग्य अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूह लिही. अडचणीच्या वेळी तिच्या मैत्रिणींना मदत करायची, त्यामुळे ती मैत्रिणींची अत्यंत लाडकी बनली. अलंकारिक शब्द आहे गळ्यातला ताईत. त्या ठिकाणी गळ्यातला ताईत हा शब्द लिहायचा आहे. ई प्रश्न, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर 2 गुणांसाठी. ग्लानी येणे, त्याचा अर्थ आहे मरगळ येणे, चक्कर येणे. वाक्यात उपयोग, सालकर पाड्याचे दृश्य पाहून लेखिकेला ग्लानी आली. किंवा दुसरं लिहू शकतात तुम्ही, दिवसभर उन्हात काम केल्याने गणेशला ग्लानी आली. त्या ठिकाणी आपण पेन्सिलीने लिहून घेतलेला आहे. प्रश्न 7वा, सूचनेप्रमाणे कृती कर. 9 गुणांसाठी आहे हा प्रश्न. खालील काव्यपंक्ती वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आणि त्या काव्यपंक्तीवर आधारित प्रश्न चौकट पूर्ण कर 1 गुणासाठी. कवितेत वर्णन केलेला मुख्य घटक वस्तू 1 गुणासाठी गोधडी. दुसरे, आठवण या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिही. या ठिकाणी स्मृती हा शब्द लिहायचा आहे. स्मृती हा शब्द आलेला आहे. प्रश्न 3रा, खालील शब्द रचना वाचून त्यातील सहसंबंध लक्षात घे व त्याप्रमाणे चौकटीत दिलेल्या शब्दांचा उपयोग करून नवीन शब्दरचना तयार कर 2 गुणांसाठी. पगडी पुणेरी किंवा पांढरी. पांढरी पगडी, पुणेरी पगडी. दुसरे आहे साडी, सुंदर साडी, सुरेख साडी. चौथा प्रश्न, चिंध्यांचा बोचका या शब्दसमूहाचा तुला समजलेला अर्थ लिही 1 गुणासाठी. आपण त्या ठिकाणी पेन्सिलीने लिहून घेतलेले आहे फाटलेल्या कपड्यांचे गाठोडे. असे उत्तर लिहिले तर तुम्हाला 1 गुण मिळेल. किंवा जुन्या जीर्ण झालेल्या कपड्यांचा बोचका म्हणजे चिंध्यांचा बोचका. आ प्रश्न, खालील जाहिरातीचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे सेजल पिशवी सेंटर. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे. जाहिरातीत तुला कोणत्या त्रुटी जाणवतात ते लिही 2 गुणांसाठी. बघा, पेन्सिलीने जे उत्तर लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. सेजल पिशवी सेंटरचे ठिकाण दिलेले नाही, हे त्रुटी जाणवते. त्याचप्रमाणे कालावधी व ईमेल देखील दिलेला नाही. दुसरा प्रश्न, सेजल पिशवी सेंटरची तुला महत्त्वाची वाटणारी कोणतेही 2 वैशिष्ट्ये लिही 2 गुणांसाठी. खरेदीवर 5% सवलत. 2, सेजल पिशवी ही मजबूत व टिकाऊ आहे. आणि 3, सेजल कागदी पिशवी विविध आकारात मिळते. प्रश्न 8वा, पाठ्यपुस्तकातील फुलपाखरे या पाठाच्या आधारे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते 9-10 वाक्यात लिही. निसर्गातील घटक हे निर्मळ मनाने वावरत असतात. त्यात धूर्तपणा व कपट नसतो, म्हणून तेथे फुले फुलतात व ती आनंदाने डुलतात. ते बघून फुलपाखरे आनंदाने नाचतात. ते दृश्य बघून माणसाने नेहमी रानात बगीचेत फेरफटका मारला तर माणसाचे दुःख निराशा कमी होते. आपण आनंदात डोलू लागतो. म्हणून मानवाने कायम निसर्गात फिरले पाहिजे. प्रश्न 9वा, खाली दिलेल्या विषयांपैकी तू अनुभवलेल्या कोणत्याही एका विषयावर निबंध लिही 6 गुणांसाठी. 4 विषय दिलेले आहेत. नदीला आलेला महापूर, रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, समुद्रकिनारी फेरफटका, आठवडा बाजार. त्यापैकी आपण आठवडा बाजार बघू. आमच्या गावाचा बाजार दर रविवारी भरतो. रविवारी आम्हाला सुट्टी असते. आठवडाभर लागणारे धान्य, भाजीपाला व इतर वस्तू लोक बाजारात खरेदी करतात. जवळच्या गावाहून अनेक लहान व्यापारी आपला माल घेऊन विकण्यास येतात. बाजाराच्या एका भागात भाजीपाला विक्रीस येतो. यामध्ये कांदे, बटाटे, वांगी, मिरची, कोबी, टोमॅटो, भेंडी इत्यादी भाज्या असतात. भाजीपाला भागालगत केळी, मोसंबी, आंबा, सफरचंद, चिक्कू, पेरू इत्यादी फळांची दुकाने सजलेली आहेत. लागूनच कपड्यांची दुकाने आहेत. बाजारामुळे लोकांच्या गरजा स्थानिक गावातच भागवल्या जातात. प्रश्न 10वा, खाली दिलेले चित्र व शब्द यांची सांगड घालून 5 ते 6 वाक्यात वर्णन लिही 3 गुणांसाठी. शेतकरी आपल्या शेताची नांगरणी करतो. त्यात पाऊस पडल्यावर पेरणी करतो. पाऊस पडल्यावर पिकांना अंकुर फुटतो. पिकांच्या वाढीसाठी खते, बी बियाणे यांचा वापर केला जातो. शेतीवरच शेतकऱ्याच्या गाईगुरांचे गुजराण होते.
प्रश्न 11वा दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. 8 गुणांसाठी आहे 11वा प्रश्न. त्यातील अ प्रश्न खालील वाक्यातील अलंकार ओळखून त्याचे नावे लिही. 1 गुणासाठी पर्वताच्या पायथ्याशी पंकजने पांढरा पक्षी पाहिला. अलंकार आहे अनुप्रास अलंकार. दुसरे जणू, वाटे, गमे, भासे यांसारख्या शब्दांचा वापर पुढीलपैकी कोणत्या अलंकारात होतो? योग्य पर्यायाला गोल कर. त्याचा ड पर्याय बरोबर आहे उत्प्रेक्षा अलंकार. आ प्रश्न खालील तक्ता पूर्ण कर. 2 गुणांसाठी सामासिक शब्दांचा विग्रह सामासिक शब्द. तोंडाने पाठ तोंडपाठ. आई आणि वडील आई वडील. ई प्रश्न योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण कर. 2 गुणांसाठी य य य य हे खालीलपैकी टिंबटिंब वृत्ताचे गण पडतात. त्याचा ब पर्याय बरोबर आहे भुजंग प्रयात. दुसरे चरणातील टिंबटिंब अक्षरांचा मिळून गण तयार होतो. त्याचा अ पर्याय बरोबर आहे 3. ही प्रश्न शेजारी दिलेल्या चित्रातील फुलासाठी एक विशेषण लिही व त्यावर आधारित एक वाक्य तयार कर. 2 गुणांसाठी बघा त्या ठिकाणी गुलाबाच्या फुलाचे चित्र आहे. विशेषण आहे सुंदर. गुलाबाचे फूल किती सुंदर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.